हाय नमस्कार सर्वांना, भुजबळ फॅशन लॅब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पॅचवर्क डिझाईन पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुंदर अशी डिझाईन आपण आज शिकणार आहोत, ठीक आहे। तर चला तर मग पहा आपण माप कसे घेतले आहे। पूर्ण उंची तुम्हाला दाखवते। ब्लाउजची 13 + 1 14 घेतलेले आहे। त्याचबरोबर आपण मुंडा किती घेतलेला आहे पहा। मुंडा 5.5 इंच मी घेतलेला आहे। इथे मापे अगोदर दाखवते तुम्हाला, नंतर आपण डिझाईनला सुरुवात करूया। त्याच्यानंतर मुंड्यात आपण शोल्डर पहा। शोल्डर किती घेतलेले आहे इथं शोल्डर 5.5 इंचच मी घेतलेली आहे। छातीची घडी किती आहे आपली? छातीची घडी आपली किती आहे? 36 साइज म्हणजे 9 1/4चा 9 आला 9 बरोबर ना। 36 साइजची आपल्या छातीची घडी घेतलेली आहे। 36 साइजचा ब्लाउज आहे हा। तर आपण त्याची कशा पद्धतीने डिझाईन करायची आहे छान सुंदर अशी, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर पहा इथं आपण काय करायचं आहे, बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे। एकावरती एक मेन फॅब्रिक वरती अस्तर आपण ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाव इंचावरती खाली अस्तर आपल्याला कमरेपाशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कडेने सर्व प्रकारे आपल्याला पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने आपण डिझाईन तयार केलेले आहे ते तुम्हाला समजून येईल। पूर्णपणे बॅक पार्ट आपण काय केलेलं आहे, स्टिच करून घेतलं आहे, अटॅच करून घेतलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर, ठीक आहे। ह्याच्यानंतर काय करायचं आहे पहा, एक्स्ट्रा राहिलेलं कापड जे आपलं आहे ना, ते एक्स्ट्रा राहिलेलं कापड पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे अगोदर। त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर राहिलेलं कापड एक्स्ट्राचं कट करायला अजिबात विसरू नका। त्याच्यानंतर आपण डिझाईन करूया, ठीक आहे। तर पहा आपण काय करायचं आहे, पूर्ण कट करून घेतलं आहे मी। तर बरोबर आपले नॉच जेवून घेतले होते आपण मिडलला, ते नॉचवरती नॉच आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायचं आहे, ठीक आहे। पहा कॅनव्हासवरती मी डिझाईन काढून घेतलेला आहे। तर बरोबर त्या कॅनव्हासला नॉच देऊन घेतला होता। बरोबर नॉचवरती नॉच आपण ठेवलेला आहे मिडलवरती आणि आपल्याला एक सरळ टिप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पहा आपण कडेने जी डिझाईन टाकली आहे ना, त्या डिझाईनवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। बरोबर टिप मारून घेताना बरोबर आपल्याला कॉर्नर टू कॉर्नर व्यवस्थित टिप मारून घ्या। इकडे तिकडे जाऊन देऊ नका। कॉर्नर जे व्यवस्थित टिप मारली तर तुमची डिझाईन व्यवस्थित दिसणार। पहा इथं मी टिप मारून घेते, तुम्ही पण या पद्धतीने व्यवस्थित त्या डिझाईनवरती टिप मारून घ्या। याच्यानंतर काय करायचं आहे ते आपण पाहूया। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। एकदम छान सुंदर अशी डिझाईन आपली रेडी होणार आहे। तर पहा इथं तुम्ही कॅनव्हासवरती अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे। पहा इथं मी पूर्ण टिप मारून घेतलेली आहे त्या डिझाईनवरती आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथं कट मारून घ्यायचे आहेत। म्हणजे आपल्याला राहिलेलं मधला कॅनव्हासचं कापड आपल्याला आहे ना, ते पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून घेताना कडेने मी ज्या पद्धतीने माप ठेवलं आहे अर्धा इंचाचं पाव इंचाचं, तेवढं माप तुम्ही ठेवून घ्यायचं आहे। त्याच्या आतल्या साईडला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ती डिझाईन, ठीक आहे। पहा अशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्या, ठीक आहे। ह्याच्यानंतर काय करायचं आहे, ह्याच्यानंतर छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहे। इथं छोटे छोटे नॉच देत आहे मी। इथं कपड्याला व्यवस्थित पद्धतीने नॉच द्यायचा आहे, मध्ये पण नॉच देऊन घ्यायचा आहे। जास्त आपला ते धागा आपण स्टिच केलेला कट होणार नाही याची मात्र नक्की काळजी आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे। तर पहा याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे कॅनव्हास आहे ना ते पूर्णपणे पलटी करून घ्यायचं आहे। कशा पद्धतीने ते नक्की पहा, ठीक आहे। नॉच देऊन घेतले, आता आपल्याला हा कॅनव्हास आहे अशा पद्धतीने आपल्याला कॅनव्हास पलटी करून घ्यायचा आहे। इथे कॅनव्हासला तुम्ही रेड कलरचं कापड सुद्धा आतमध्ये अटॅच करून घेऊ शकता, ठीक आहे। तर पहा इथं आपण बरोबर पलटी करून घेतल्यानंतर कडेने आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। म्हणजे दाब टिप आपल्याला टाकून द्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण आपला आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला टिप मारून घेत जायचं आहे। व्यवस्थित टिप मारताना टिप टाका, जेणेकरून आपला आकार इकडे तिकडे सरणार नाही किंवा खराब असा दिसणार नाही। व्यवस्थित फिनिशिंगनुसार आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, ठीक आहे। ह्याच्यानंतर पहा काय करायचं आहे आपल्याला, ती पुढे प्रोसेस नक्की पहा। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, ठीक आहे। आपल्याला काय करायचं आहे, विथवरती जर तुम्ही मॅचिंगचं जर घेतलं पॅच इथं लावला तर व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही। त्यासाठी कॉन्ट्रास्ट कलरचा असा अस्तर तुम्हाला घ्यायचा आहे, कापड तुम्हाला घ्यायचं आहे, त्याच्यावरती तुम्ही पॅचवर्क तयार करू शकता, ठीक आहे। ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्या कटिंगचं बरोबर आपल्याला जे मिडल आपला आहे ना, त्या डिझाईनच्या मिडलला गोल्ड राऊंडचा शेप तो आपला मेन गळ्याचा शेप आहे। त्याच्यामुळे तो शेप आपल्याला कॅनव्हासचा कट करून घ्यायचा आहे आणि त्या विदाउट कॅनव्हास कॉन्ट्रास्ट कलरचं जे कापड घेतलं आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचं आहे आणि त्याचं माप आपल्याला फोल्ड करून घेऊन बरोबर त्याला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ओपन करून कॉन्ट्रास्ट कलरचं कापड त्याला जॉईन करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलं आहे आणि कडेने काय करायचं आहे, आपल्याला बरोबर त्या गोल आकारावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे ते नक्की पहा। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ
पहा. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने कॅनव्हास जॉईन करून घेतला आहे त्या कॉन्ट्रास्ट कलरवरती. आपल्याला मध्ये पाव इंचावरती अंतर सोडायचं आहे आणि त्या गोल राऊंडच्या गोल गळ्याच्या आतून आपल्याला काय करायचं आहे, आतला भाग कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आतला भाग कट करून घेताना कडेने काय करायचं आहे, नॉच देऊन घ्यायचे आहेत पहा, जेणेकरून आपली डिझाईन आपला शेप व्यवस्थित पद्धतीने दिसून येईल. ठीक आहे, छोटे छोटे नॉच द्यायला अजिबात विसरत जाऊ नका. ह्या नॉचमुळे तुमची डिझाईन छानपैकी सुंदर अशी दिसते, कोणे कोपरे व्यवस्थित पद्धतीने उठून दिसतात. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने नॉच देऊन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते बरोबर अस्तर जे आहे ना आपण ते लावलेलं कॅनव्हास ज्या कापडा लावले ते पलटी करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने, आणि आपल्याला इथं दाब टिप टाकून घ्यायची आहे कडेने. ठीक आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला डिझाईन छान अशी सुंदर पद्धतीने तुम्हाला तयार झालेली दिसेल. ठीक आहे, दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथं व्यवस्थित ज्या पद्धतीने आपला शेप आहे ना त्या शेपवरती बरोबर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ जरा फास्टमध्ये दाखवत आहे तुमचा, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होतो, नंतर तुम्ही पाहायला कंटाळा करता. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आपले व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला डिझाईन समजून येईल. ठीक आहे, आपले व्हिडिओ डेली पाहत जा. आपले डेली व्हिडिओमध्ये दिलेले तुम्हाला जे काही असतील नोटिफिकेशन किंवा काही टिप्स ट्रिक्स किंवा काही इंस्ट्रक्शन तर नक्की तुम्हाला ते समजेल. तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला त्या गोष्टी समजत नाहीत. तर पहा इथं पूर्णपणे मी टिप मारून घेतली आहे, दाब टिप व्यवस्थित पद्धतीने. इथं तुम्ही गोट वगैरे सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कॉन्ट्रास्ट कलरच्या कडेने तुम्ही गोट देखील करून घेऊ शकता. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे जे खालचं अस्तर आहे आणि वरचं ते आहे ते दोन्ही अटॅच होण्यासाठी आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे साधी अगोदर, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंगनुसार आपली व्यवस्थित पद्धतीने हा पॅच तयार होईल ह्या पद्धतीने. तर पहा इथं व्यवस्थित आपण धागा कट करून घ्यायचा आहे शेवटी आता, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे धागेद्वारे निघलेले आहे ते कापड जास्त व्यस्त आहे ते आपल्याला व्यवस्थित कात्रीने कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने आपल्या डिझाईनला दिसून येईल. तर ह्याच्यानंतर काय करायचं आहे ते पहा नक्की. अगोदर हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सर्व, आणि हे आपल्याला नंतर काय करायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या साईडने, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ही व्यवस्थित पॅचवर्क लावताना सुद्धा दिसेल, आणि शेवटी आपली डिझाईन तयार होईल तेव्हा फिनिशिंगनुसार आपली डिझाईन दिसून येईल. तर पहा एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतलं आहे. आता ह्या मी काय करणार आहे, इथं व्यवस्थित पद्धतीने मी फोल्ड करून घेणार आहे कापड. त्याच्यानंतर हा पॅच आपल्याला या डिझाईनला लावायचा आहे. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपण तयार केलेला रेडी केलेला अगोदरचा पार्ट आहे ना तो बरोबर त्या कॅनव्हासवरती अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, आणि त्याच्याकडे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ते दोन्ही पिन लावून छोटे छोटे अटॅच करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला जेव्हा हे अटॅच आपण करू, जॉईन करू, टिप मारू, तेव्हा ती आपले कापड इकडे तिकडे सरणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला पिनाने जॉईन करून घ्यायचं आहे. ह्याची मात्र नक्की तुम्ही हे करा, ही ट्रिक नक्की वापरा. हे जॉईन करून घेतल्याशिवाय तुम्हाला टिप इथं मारता येणार नाही. छोटे छोटे पिना लावा आणि जॉईन करून घ्या. पहा अशा पद्धतीने मी घेतला आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने कडेकडे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. टिप मारताना व्यवस्थित टिप मारा, जास्त बाहेर येऊन देऊ नका, जेणेकरून आपल्या ब्लाऊज फिनिशिंगनुसार व्यवस्थित पद्धतीने दिसून येईल. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपला आकारचा शेप होत जाईल त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथं टिप मारत जायचं आहे. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओ छानपैकी मस्तपैकी सुंदर अशी डिझाईन आपली रेडी होणार आहे आज. ठीक आहे, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलवरती. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, छान कमेंट करायला अजिबात विसरू नका, आणि समोरचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की डेली दिसतील. तर पहा आपण पुढे आणखीन भरपूर डिझाईन्स आपण पाहणार आहोत, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपली डिझाईन रेडी झालेली आहे. आता डिझाईन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने फिनिशिंगनुसार आपल्याला काय करायचं आहे, शो बटन्स बसवायचे आहेत. पहा अशा पद्धतीने छोटे छोटे शो बटन्स पॅच, आणि आपल्याला कडेने छोटे छोटे मणी वगैरे आपल्याला लावून घ्यायचे आहे. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करायला